आईच्या हातची कुठली डिश आवडायची तुम्हाला? मटण. बापरे, मटण. आई काय वेस्ट घालत नाही. आई कॅमेरा कॉन्शियस झालेली आहे जरा. हळद राहिली मस्त गरम लागते. मी तुला आता आईची आळू वडी पारंपरिक रेसिपी आहे. नंतर मावशी भेंडीच्या आतल्या बियाचा ठेचा. ठेचा नाही तर आमटी सुद्धा त्याची छान लागते. तुम्ही काय शिकवणार आहे मला ते सांग. चकोल्या. चकोल्या. मग चकोल्या शिकवणार आहे का तुम्ही मला? तिखट गोड दोन्ही पण करावे लागेल. एवढं नका शिकू, मला एवढं काम नाही करायचं. तिखट करूया आपण आज. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आहे व्हिडिओमध्ये आईची खास अशी रेसिपी, एक जुनी पारंपरिक मस्त रेसिपी शेअर करणार आहे मी. आणि त्या रेसिपीचं नाव आळू वडी आहे, पण ही नो स्टीमिंग नो फ्राय अशी वाली रेसिपी आहे. आई तू कोणाकडून शिकली ही रेसिपी? माझ्या मोठ्या सासूबाई कौशा मोठे ह्यांच्याकडनं शिकलीत मी. लाटण्याने फिरून घ्यायचं. तुमच्याकडे कशी करता आळू वडी? आमच्याकडे आळू वडी का नाही हीच पद्धत आहे आमच्या सुद्धा. पण तुम्ही वाफवून तळून करता ना? आम्ही वाफवतो आणि नंतर तेलात तळतो. पानं व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचे. अहो मॅडम काहीतरी तर सांगा व्हिडिओ मध्ये. ते आई कॅमेरा कॉन्शियस झालेली आहे जरा आज. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आणि त्यात थोडे जिरे घालते. तर आता आपल्याला हे सगळं जे आहे ना ते डाळीच्या पिठात टाकायचे. त्यामुळे आपण जसं आळू वडीला नेहमी करतो त्याच पद्धतीने. पण जसं की हे जे मिक्सचर आहे त्याच्यात आपण कोथिंबीर घातली, मिरची आहे, लसूण आहे, जिरे आहेत आणि काय घालते आई? थोडंसं मीठ. झाली आहे आलं लसूण आपली पेस्ट तयार. म्हणू का? हा म्हण. हळद राहिली. सापडते का बघ लेकीच्या घरात हळद. आणि ओवा. आता ओवा सापडतोय का बघ? ओवा तिथेच आहे बघ मागे या बरणीत. तीळ चालेल. सगळं मलाच सांगावं लागते. कशी काय ही पारंपरिक रेसिपी आहे, माझ्या आईला मला शिकवावं लागते. बघितलं का अक्का, मला शिकवावं लागतंय सगळं आईला. आता काय करावं? आता आधुनिक पद्धतीचं आमचं काय असते. मला पारंपरिक रेसिपी शिकायची. चला पुढे काय टाकायचंय? तर बेसन मध्ये मीठ टाकलं का? थोडंसं टाकलं ते नको सांगू. ते आल्याचं. बर हे नका ऐकू, आम्ही मीठ नाही टाकलं. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकते. त्यात थोडा रवा घालते. त्यानंतर हळद, ओवा, साखर अर्धा चमचा, ओवा आणि 1 टेबलस्पून तेल. पाणी घालून थोडी पेस्ट करून घ्यायची घट्टसर. फार पातळ पण नाही, फार घट्ट पण नाही. लिंबू वगैरे टाकायचंय का नाही? टाकायचंय. अगदी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस घालायचा. तुला आवडती तुझ्या आईच्या हातची अशी डिश, जसं मला आता हे आळू वड्या आवडतात. ढोकळा आवडतो माझ्या आईला. तुझ्या आईनी बनवलेली तुला काय आवडतं? जसं मला तू हे बनवलेलं आवडतं, वरण भात आवडतं, तसं माझ्या आईने बनवलेलं मला फोडणीचं वरण आवडतं. माझ्या आईला माझ्या हातचं फोडणीचं वरण आवडतं आणि तिच्या आईच्या हातचं आवडतं. कळलं का तुम्हाला हे कन्फ्युजन? तिला तिच्या आईच्या हातचं पण आवडतं, पण माझ्या हातचं सुद्धा फोडणीचं वरण आवडतं. आणि अजून काय आवडतं मी बनवलेलं? माझ्या हातची कोणती रेसिपी आवडती तुला? उकडीचे मोदक. अगं बाई, ते गणले होते मागच्या वर्षी. आणि सुरळीची वडी. सुरळीची वडी तर मी किती दिवस झाले बनवली नाही. जे बनवते ते सांग. मी सांगते, तिला रगडा पॅटीस आवडतं बनवलेलं. काहीच आठवत नाही, कॅमेरा कॉन्शियस झालेली आहे पूर्ण. तुम्हाला काय आवडतं आता? तुमच्या आईच्या हातची कुठली डिश आवडायची तुम्हाला? मटण. बापरे, मटण. अजून काय मटणा व्यतिरिक्त काय आवडायचं का नाही? मग करंजा, पुरणपोळ्या आईच्या हातच्या आवडायचं. आणि तुम्ही बनवलेलं काय आवडायचं तुमच्या आईला, म्हणजे तुमच्या हातचं? माझ्या हातचं. तुमच्या आईला काय आवडायचं? तेवढं मला स्वयंपाक करता येईल. तुम्हाला काय आवडतं तुमच्या आईच्या हातचं? माझ्या आईच्या हातची गरम गरम चपाती. मी जेवायला म्हटलं का लगेच ती चपाती करेल. आधी खाऊन घे. म्हणजे तुम्हाला फक्त चपाती आवडती, भाजी बिजी नाही आवडत आईच्या हातची? भाजी पण आवडती.
आणि तुमच्या आईला तुमच्या हातचं काय आवडतं? पुरणपोळी बनवता का पण तिकडे गेल्यावर पुरणपोळी? मीच बनवते. कैरीबाई तुला काय आवडतं तुझ्या आईच्या हातचं? त्याला पानांना पीठ लावायचंय. तर आता इथे 4च पानं आहेत. तर ही जी रेसिपी आहे ही आपल्याकडे कमी पानं असतील त्यावेळेस आपण बनवू शकतो. हे गच्चीत आलेले पानं आहेत आणि गच्चीत 4च पानं आले, पण मला ही रेसिपी शूट करायचीच होती कारण खूप छान लागते ही रेसिपी. मी आत्ताच रिसेंटली आईकडे गेलेली तेव्हा खाल्ली आणि मला असं वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं. त्यामुळे मग म्हणलं हे आता 4-5 पानं आहे आणि आई सुद्धा आज घरी आलेली, म्हणलं मग ही रेसिपी आज आपण बनवू. हा, जेवढं नॉर्मल आळू वडेला जेव्हा स्टीम करून फ्राय करून त्याला थंड करून फ्राय करतो तेवढी मोठी प्रोसिजर नाहीये ह्याची, त्यामुळे 15-20 मिनिटात अगदी होतं. आता व्हिडिओ चालू त्यामुळे आम्हाला थोडं लेट होते, पण ओव्हरऑल ही करताना खूप लवकर रेसिपी होती. आधी पहिलं एक पान ठेवलं, त्यावर दुसरं पान ठेवलं, त्याला तसंच पीठ लावून घेतलं. त्यानंतर साईडने असं पण पीठ लावून घ्यायचं म्हणजे वळकुटी सुटत नाही, ती पक्की बसते. आणि ह्याचं जे आहे ना ते रोल नाही करायचं, असं चपट करायचं. अच्छा, लांबच ठेवायची नाही, असं घडी घालायची, त्याची चपटी घडी घालायची. जर मी सुट्टीवर असले तर तुला फरची कशी पुसायची सांगते. आता म्हणे मी व्हिडिओ सांगते फरची कशी पुसायची माझ्या ऑडियन्सला, आणि आता तर सुट्टी घेऊ नका, सुट्टी मिळणार नाही. तर एक आळूवडी आपली बनवून झाली इथे. आता मी दुसरी मी नाही बनवते, आई दुसरी आळूवडी बनवायला घेतलीये. खाल्ली का अशा पद्धतीची आळूवडी? हो खाल्ली ना. ही वाली अशी? हा, ती पण खाल्ली, सगळ्या पद्धतीची खाल्ली, सगळ्या पद्धतीची आम्ही करतो. आम्ही आणि- करतो, हो. मी करते. आणि पानं कापायची हा, आणि ती का नाही असं तिखट मीठ बेसन पिठात घालून ती अशी बुडवायची आणि तेलात तळायची. भज्यासारखी? कुरकुरीत लागते. हो, भज्यासारखी कुरकुरीत लागते ती. चिंच गुळ घालायचंच ना ग त्याच्यात थोडं. पानं 2 प्रकारची असते, एक काळा असला ना देठाची तर ती खाजवत नाही, पांढऱ्या देठाची असली तर खाजवती. इथे मी आता सिम मीडियम अशा गॅसवरती तवा दापायला ठेवला. आपल्याला तळायच्या नाही आहेत वड्या, त्यामुळे मी ह्या पद्धतीचा असा पॅन ठेवलाय आणि ह्याच्यातच तेल टाकायचे. आणि पुढची जी काय प्रोसिजर जे काय असेल ते आई तुम्हाला लवकरच शेअर करेल. तू कधीपासून स्वयंपाक करायला लागली आहे? कितव्या वर्षापासून? मी 13व्या वर्षापासूनच. आईकडे मी मोठीच होते, त्यामुळे म्हणजे तू मोठी मुलगी होती त्यामुळे तुला स्वयंपाक करावा लागायचा. आईला दुसरे काम असायचे. आई म्हणायची पीठ मळून ठेव, कुकर लाव. कितव्या वयात तुम्ही कितव्या वर्षी स्वयंपाक करायला लागल्या? मी ना लग्न झाल्यानंतर करायला लागले. तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं? 13 वर्ष झाली. अहो, स्वयंपाकाला शिवाय लग्नच करते. नाही, स्वयंपाकच येत नव्हता जेवायला. तव्यावर घालायचं आहे तेल. तव्यावर घालायचं आहे तेल. इथनं बस केवढं किती घालायचं बस, सांग. बस, बस, बस. तव्यावर ठेवायच्या ह्या वड्या. असं तेल सगळीकडे लावून घ्यायचं आणि मग त्या वड्या ठेवून द्यायच्या. एक झाकणी ठेवायची आणि त्यात थोडं पाणी घालायचं आणि एक 5 मिनिटांनी बघायच्या त्या आणि उलटून द्यायचं. आईचं म्हणणं आहे तोपर्यंत ती माझा सगळा पसारा आवरून देणार आहे. दे आवरून बाई दे. हे मला पहिल्यापासून अशीच सवय. हो, मला पण तीच सवय, मी माझ्या आईकडून असंच शिकले. मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला होऊ द्यायचे. आपण आता त्याला स्टीम वगैरे नाही करणार, परत फ्राय नाही करणार, त्यामुळे एकदम अशा मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला ते शिजवून द्यायचं आहे. आणि उरलेलं लिंबू काचेच्या ग्लासात पाणी टाकून पिऊन घ्यायचे. आई काय वेस्ट घालत नाही. झाकण ठेवायचं तेच आणि दुसऱ्या बाजूने होऊन द्यायचं. झाल्या. मी याला वरण भातासोबत मस्तपैकी गरमागरम आळूवडी खाणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. बाय. खाऊ नको, आम्हाला पण ठेव. हॅपी बर्थडे टू यू. बघ आता मी बनवलेली वडी कशी लागते. मस्त आहे. गरम लागते.
मस्त झाली. हा मावशी टेस्ट करून सांगा. बारीक.